काय रात्री हरभरे पाण्यामध्ये टाकले होते. म्हटलं आता चला सकाळी सकाळी त्याला उपसूनच घेऊया. मग मी सकाळी सकाळीच हरभरे उपसायला चालू केले आणि इथं तर माझी रीव पण माझ्या मधीच करत होती, पण तिला खूपच ताप आलेली होती. म्हटलं ते झाल्याच्यानंतर म्हटलं चला आता हिला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. मग आम्ही आमच्या रसपंतीवरती थांबलो थोडा वेळ. म्हटलं आता तर खूपच कडकडीत ऊन झालेलं आहे आणि आता उन्हाळा म्हटल्याच्यानंतर एवढं ऊन चालू आहे, म्हणजे असं बाहेर निघा पण नाही वाटत. पण आता हिला ताप खूपच आली होती, त्याच्यामुळं मग आम्ही निघालो होतो हॉस्पिटलमध्ये. मग आम्ही आता इथं पोहोचलो होतो हॉस्पिटलमध्ये. मग तिला डॉक्टरांना दाखवलं. ते झाल्याच्यानंतर म्हटलं चला आता मेडिसन वगैरे घेऊया. मग मेडिसिन घेतल्याच्यानंतर मग तिने तिथं माझा वगैरे घेतला. तो घेतल्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडा वेळ बाकी आहे, तर मग आपण केंद्रामध्ये तरी दर्शन वगैरे घेऊन येऊया. आता खूपच दिवस झाले मी केंद्रात गेलेच नव्हते. मग मी आज केंद्रामध्ये गेले, दर्शन वगैरे घेतलं. मग तिथं मल्हार याग चालू होता. म्हटलं आता मल्हार याग चालूच आहे, तर म्हटलं आता पूजाला तरी बसून घेऊया. मग मी बसले मल्हार यागाला. मग मी काही साहित्य नेलेलं नव्हतं, पण मला शेजारच्या त्यांनी देऊन टाकलं तिथं. मग ते झाल्याच्यानंतर मस्त मल्हार यागाची पूजा वगैरे झाली. मग आता काय मला निघायचं होतं घरी. मग एवढं कडकडीत ऊन होतं, मग तरी पण आम्ही निघालो घरी. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.